संत सावता माळी यांच्या भेटीला आरण येथे पंढरपुराच्या विठ्ठलाच्या पादुकांच्या दिंडीचं प्रस्थान करता झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की पंढरपूर येथील घर तर पादुका करता आरणच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत। खरं तर 206 वर्षाची खरंतरी परंपरा आहे काशी कापडे समाजाच्या वतीने। खरं तर ही प्रस्थान गेल्या 205 वर्षापासून खरं तर निघायला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर कांदा मुळा भाजी अवघे विटाई माझी असा अभंग म्हणत खरं तर सावता माळी यांनी आपल्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये खरं तर विठ्ठलाला पाहिलेलं आहे। त्यामुळे आषाढी कार्तिकीला ज्या पद्धतीनं संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांच्या पादुका खरं तर पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या भेटीला येत असतात, मात्र सावता माळी कधीही विठ्ठलाच्या भेटीला खरं तर आलेली नाहीत। म्हणून विठ्ठल खरं तर साक्षात विठ्ठल त्यांच्या भेटीला जातो अशी खरं तर परंपरा आहे। आपल्याबरोबर आरणचे जे काही आमदार आहेत अभिजित पाटील ते देखील आता या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगता या दिंडीत तुम्ही सहभागी झालेला किती वर्षाची परंपरा? ही गेलं 206 वर्ष झालं काशी कापडे समाजाच्या तिथं पालखी ठेवलेली असती, कळसेंच्या घरी पादुका ठेवलेल्या असतात आणि 206 वर्षापासून ही पादुका घेऊन पालखी घेऊन त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाला भेटीला जातात आणि त्या पालख्या घेऊन त्या ठिकाणी पालखी घेऊन पादुका घेऊन आज सावता महाराजांच्या समाधीस्थळी आरणला त्या ठिकाणी प्रस्थान झालंय। भाजी मुळा अवघी विठाई माझी भक्तीच्या माळ्यामध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या भक्तीच्या जीवावरती जे सगळे संत महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी पांडुरंगाला भेटायला येतात, दर्शनाला येतात, पण खुद्द पांडुरंग त्या ठिकाणी सावता महाराजाला भेटायला जातात। तर भक्तीच्या जीवावरती कर्मावरती भक्ती होती हे सावता महाराजाच्या चरित्रातून दिसतं आणि खूप मोठ्या प्रमाणात आज लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचा उत्साह आज आरणला जात असताना रोपड्याला पहिला मुक्काम, दुसरा आष्टीला मुक्काम आणि आरणला गेल्यानंतर महापूजा आणि त्या ठिकाणी नारळ हंडी त्या मोठ्या प्रमाणात मागणी काय असणार आहे दिंडीवर? सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या ज्या मानाच्या पालख्या आहेत तशीच ही पांडुरंगाची पालखी आहे। त्यामुळे सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत। रस्त्याला या ठिकाणी आता आम्ही गेल्या 2 वर्षापासून मी आमदार झाल्यापासून सिक्युरिटी असेल, पोलीस प्रशासन असेल, आज त्या ठिकाणी लोकांना दर्शनाला या सगळ्या सुविधा ज्या सुविधा ज्या मानाच्या पालख्याला द्यायला जातात त्या देवाच्या पालखीला दिली द्यावी अशी मी विधानसभेमध्ये मागणी करणार आहे आणि विधानसभेमधून त्याचा आवाज उचलून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हा विषय आम्ही त्या ठिकाणी लावून धरणार आहे। आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं प्रमुख पालख्यांना सुविधा मिळतात त्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी विधानसभेत तर आमदार अभिजित पाटील करणार आहेत। खरं तर ही ज्यांनी परंपरा सुरू केली, ज्या समाजाने सुरू केलेली त्या समाजाचे नागेश गंगेकर देखील आता आपल्या बरोबर आहेत। काय सांगताल किती वर्ष ही परंपरा आहे, कसा तुम्हाला हा मान आहे? पांडुरंगाची पालखी 206 वर्षापासून काशी कपडे समाजाच्या मठातून निघते, नगर प्रदक्षिणा घालून आरणकडे प्रस्थान होते। ही परंपरा चांगली यशस्वी व्हावी आणि चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा प्रतिसाद चालू आहे ते कमीत कमी 15,000 ते 20,000 लोक आता पालखी सोबत येतात। किती दिवस लागतात पोहोचायला? आपल्या पोहोचायला पालखी 3 दिवस लागतात। पहिला मुक्काम रोपड्यामध्ये असतो आणि दुसरा मुक्काम आष्टीमध्ये आणि तिसरा दहीहंडी आरणमध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत काला होतो। आपण बघितलं असेल की खरं तर आरणकडे संतांच्या भेटीला खरं विठ्ठलांच्या पादुकांचा आता प्रस्थान झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर याचे मायड्याचे जे आमदार आहेत अभिजित पाटील हे खरं तर विधानसभेमध्ये खरं तर आवाज उठवणार आहेत की ज्या पद्धतीनं खरं तर संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या पालख्यांना खरं तर ज्या पद्धतीनं सरकार मदत करते किंवा सहकार करते त्याच पद्धतीने सगळ्या सुविधा या पालखीला देखील मिळाव्यात अशी मागणी देखील आता ते करणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।